मित्रांनो नमस्कार। आपल्या महाराष्ट्र राज्यातील 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील APL केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। मित्रांनो हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामुळे मध्येच कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा। तर पहा मित्रांनो, समोर तुम्हाला स्क्रीनवरती महाराष्ट्र राज्य शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे 20 जून 2024 चे शासन निर्णयाचे परिपत्रक दिसत आहे। मित्रांनो 24 जुलै 2015 च्या शासन निर्णयानुसार आपल्या महाराष्ट्र राज्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, धाराशिव, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ व वर्धा ही जी 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हे आहेत, या जिल्ह्यांतील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या APL केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत जी प्राधान्य कुटुंब लाभार्थी समाविष्ट झालेले आहेत, त्या प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांप्रमाणे प्रतिमाह प्रति सदस्य 5 किलो अन्नधान्य व 2 रुपये प्रति किलो दराने गहू व 3 रुपये प्रति किलो दराने तांदूळ या दराने अन्नधान्याचा लाभ देण्यात येत होता। आता ही जी सदर योजना आहे, या योजनेकरिता आवश्यक असलेल्या अन्नधान्याची खरेदी केंद्र शासनाच्या नॉन NFSA योजनेअंतर्गत गहू 22 रुपये प्रति किलो दराने, तांदूळ 23 रुपये प्रति किलो दराने करण्यात येत होती। मात्र सदर योजनेअंतर्गत यापुढे गहू व तांदूळ उपलब्ध होणार नसल्याचे भारतीय अन्न महामंडळाने त्यांच्या 31 मे 2022 व 1 सप्टेंबर 2022 च्या पत्रान्वये कळविले आहे। मात्र मग ही सदर बाब विचारात घेता शेतकरी योजनेतील लाभार्थ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरित करण्यासाठी मित्रांनो निर्णय घेण्यात आले आणि त्यानुसार रोख रक्कम त्यांना DBT प्रणालीद्वारे देण्यात येत आहे। त्यानुसार मग हे जे 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेले APL केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थी आहेत, त्यांना माहे जानेवारी 2023 पासून अन्नधान्याऐवजी प्रतिमाह प्रति लाभार्थी 150 रुपये इतक्या रोख रकमेच्या थेट हस्तांतरणाची योजना कार्यान्वित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। मात्र मित्रांनो आता ही जी रक्कम या लाभार्थ्यांना देण्यात येत आहे, त्यामध्ये मित्रांनो आता वाढ ही करण्यात आलेली आहे। तर पहा मित्रांनो, मग ही जी वाढ जी आहे ती प्रतिमाह प्रति लाभार्थी आता त्यांना 170 रुपये इतकी रक्कम त्या लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट हस्तांतरित करण्यात येणार आहे। मग मित्रांनो लक्षात घ्या, आपल्या महाराष्ट्र राज्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, धाराशिव, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ व वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या APL केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना माहे एप्रिल 2024 पासून प्रतिमाह प्रति लाभार्थी 170 इतकी रक्कम लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट हस्तांतरित करण्यात येणार आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल की मित्रांनो 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील जे APL केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थी आहेत, त्यांना जी पूर्वी 150 रुपये प्रतिमाह प्रति लाभार्थी इतकी रक्कम अन्नधान्याऐवजी देण्यात येत होती, त्यामध्ये वाढ करून आता प्रतिमाह प्रति लाभार्थी 170 रुपये इतकी रक्कम त्यांना मिळणार आहे। मित्रांनो हा शासन निर्णय मी थोडक्यात तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला। जर तुम्हाला हा सविस्तररित्या जर शासन निर्णय समजून घ्यायचा असेल, वाचायचा असेल, तर या शासन निर्णयाची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्यावरती क्लिक करून हा शासन निर्णय तुम्ही ओपन करून सविस्तररित्या वाचू शकता।
आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल. जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर देखील करा. धन्यवाद मित्रांनो.